श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन 2026 मध्ये कधी आहे? तर 20 मार्च रोजी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन आहे. तर आज 28 फेब्रुवारी, आजपासून आपण 20 मार्चपर्यंत या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण खूप सुंदर छान छान सेवा करायची आहेत. तर आजपासून आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण करू शकतो. रोज एक पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय हे रोज वाचायचे आहेत. वाचन करताना आपण एकच म्हणजे वेळेचं हे ठेवा, एकच वेळ ठेवा. तुम्ही सकाळी वाचन करताय, आज सकाळी सुरुवात केली तर उद्याही सकाळीच करा. असं एकच वेळ ठेवल्याने पारायणाचे जे काही तुम्हाला फळ मिळणार आहे ते फळ अधिक म्हणजे याने मिळते, तीव्रतेने मिळते. कारण आपण एकच वेळ ठेवतो. वेळेचे बंधन प्रत्येकाने पाळावं असं मला वाटतं. तर हे पारायण करताना आपण पूजेची वेगळी मांडणी ज्यांना करायची ते करू शकता, किंवा ज्यांना नाही करायची त्यांनी नाही केली तरी चालेल. आपल्या देवाऱ्यामध्ये स्वामींचं अधिष्ठान असतंच. आणि ज्यांना वेगळी मांडणी करायची त्यांनी काय करायचं, एक पाट घ्यायचा आहे, पाटावर एक कपडा अंथरायचा आहे. काळा काळा रंगाचा कपडा सोडून कोणताही तुम्ही कपडा अंथरू शकता. त्यावर स्वामी महाराजांचा फोटो ठेवा. त्यावर एक कलशाची स्थापना करा. त्याच्यामध्ये कलशामध्ये पाणी, दुर्वा, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षदा, एक नाणं टाका. त्यावर आंब्याची पानं किंवा विड्याची पानं ठेवायची 5. त्यावर एक नारळ ठेवा. स्वामींच्या फोटोसमोर गणपती बाप्पांची एक सुपारी ठेवा आणि एक अखंड दिवा ठेवा. अशी पूजेची मांडणी करायची आहे. प्रथम गणपती बाप्पांचा म्हणजे पूजा करायची आहे. त्यानंतर स्वामी महाराजांची पूजा करा. कलशाची स्थापना केलेली त्यावर हळदी, कुंकू, अक्षता टाका. आपण जो अखंड दिवा ठेवलेला असतो त्याची पूजा करा. अशाप्रमाणे तुम्ही सुरुवात करू शकता. आणि या पूजेच्या कालावधीमध्ये म्हणजे 21 दिवसाचं तुम्ही पारायण करताय, तर या 21 दिवसाच्या पारायण कालावधीमध्ये तुम्ही रोज 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत आणि 11 स्वामी नामजप म्हणजे स्वामी समर्थ महाराज यांचा षडाक्षरी मंत्र आहे, त्याचे 11 माळी रोज जप करायचा आहे. ही नित्यसेवा आहे, ही प्रत्येक सेवेकराने केलीच पाहिजे. तर अशी ही स्वामी चरित्र पारायणाची सेवा सर्वांनी करावी. ज्यांना वेळ नाही त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची जास्तीत जास्त नामस्मरण सेवा करावी, तारक मंत्राची सेवा करावी. तर अशी ही पर्वणी आहे सर्व स्वामी भक्तांसाठी सेवेची. सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा. या पारायण कालावधीमध्ये सर्वांनी सात्विक आहार घ्यावा. नॉनव्हेज वगैरे नाही खाल्लं तर खूपच उत्तम. ब्रह्मचर्याचं पालन केलं ते तर म्हणजे तेही खूपच उत्तम. जेवढं आपल्याला पाळता येईल तेवढे नियम पाळायचे. तसे नियम काही नाही आहे याला, पण तरी आपण जेवढं करू शकतो आपल्या परीने तेवढे नियम पाळावेत. आणि स्वामी महाराजांना विनंती करावी की आमचं जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावा. स्वामींना भक्तांचा फक्त भाव महत्त्वाचा असतो, त्यांना बाकी काही नको आहे. तुम्ही सेवा करा, तुम्हाला मेवा नक्कीच भेटेल. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एक कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.